आपण सगळ्यांना माहीत आहे की सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आपले खासदार सन्माननीय नारायणराव राणेसाहेब, तसेच आपले मार्गदर्शक आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्रजी चव्हाण, पालकमंत्री नितेशजी राणेसाहेब असतील आणि आमदार दीपकभाई केसरकर, त्याचप्रमाणे आमदार निलेशजी राणे, या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली महायुतीची घोषणा करण्यात आली आणि जिल्हा परिषदेच्या 50 जागा आणि पंचायत समितीच्या 100 जागा अशा एकूण 150 जागांवर आम्ही महायुतीच्या मार्फत लढत आहोत। तर या सगळ्यामध्ये आपल्याला माहीत आहे की सुरुवातच इतकी चांगली झालेली आहे की यापैकी 150 पैकी तब्बल 25 जागा आमच्या बिनविरोध निवडून आल्यात। त्यामुळे जनतेचा प्रतिसाद म्हणा किंवा महायुतीला जनतेचा जनाधार, जनतेचा पाठिंबा हा खूप मोठ्या प्रमाणावर असल्याचं या सुरुवातीच्या नांदीवरूनच आपल्याला लक्षात आलं। त्यानंतर उरलेल्या जागांसाठी निवडणूक होत असताना भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना असेल, त्याचबरोबर राष्ट्रवादी, अजित पवार गट असेल, रिपब्लिकन पार्टी असेल, या सगळ्या महायुतीच्या घटक पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रचारामध्ये जिल्हाभर सक्रिय सहभाग घेतला आणि अत्यंत चांगल्या प्रकारे प्रचार यंत्रणा राबवली। आता जसं तुम्ही म्हणालात की प्रचार संपायला अवघे काही तास शिल्लक आहेत, पण मला खात्री आहे जिल्हाभराचा माझा प्रवासही झाला आहे, त्यामुळे प्रत्येक मतदारसंघात, मग तो जिल्हा परिषदचा असेल, पंचायत समितीचा असेल, सगळीकडे अत्यंत चांगल्या पद्धतीने एकदिलाने प्रचार झालेला आहे। त्यामुळे निश्चितच यावेळी इतर सगळ्या मागच्या सगळ्या ज्या निवडणुकांचे निकाल होते जिल्हा परिषद, पंचायत समिती, त्याचा रेकॉर्ड मोडला जाईल आणि मला वाटतं 42पेक्षा जास्त जागा जिल्हा परिषदच्या महायुती जिंकेल। या सगळ्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट अशी की 1997 सालापासून सन्मान्य राणेसाहेबांच्या नेतृत्वाखाली आपली जिल्हा परिषद असेल, अनेक पंचायत समिती असतील, त्या सुरू आहेत किंवा तिथं कारभार आखला गेला। 97ची निवडणूक असेल, त्यानंतर झालेली 2002 असेल, 2007, 2012 आणि 2017 अशा सलग सगळ्या निवडणुकांमध्ये राणेसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी जिल्हा परिषदांनी स्थापित झाली होती। हाच किस्सा पुढे आपण गिरू आणि या सगळ्या प्रचार असतील किंवा कार्यकर्ते असतील, आमचे उमेदवार असतील, या सगळ्यांच्या पाठीशी राणेसाहेब असतील, सन्मान्य प्रदेशाध्यक्ष चव्हाणसाहेब असतील, पालकमंत्री निलेशजी राणे असतील आणि पालकमंत्री नितेशजी राणे, त्यानंतर आमदार निलेशजी राणे, दीपकभाई केसरकर, ह्या सगळ्यांचा खंबीर पाठिंबा आहे। नाही बघा, हे या विधानसभा निवडणूकमध्ये पराभूत झालेले उमेदवार आहेत आणि त्यामुळे सत्ताधारी पक्षावर टीका करणं हा त्यांचा स्वाभाविकच गुणधर्म आहे। त्यामुळे सरकारकडे पैसा नसला असं त्यांचं वक्तव्य असेल तरीसुद्धा आम्हाला विश्वास आहे की आमचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस असतील, एकनाथजी शिंदे असतील आणि सुनेत्राताई पवार, ही सगळी मंडळी या सगळ्यावर अत्यंत चांगल्या पद्धतीने हे राज्य चालवतील आणि गेल्या 1 वर्षामध्ये त्याचा प्रत्यय सगळ्यांना आलेला आहे। आणि त्यामुळे निवडणुकीमध्ये पैशाचा वारेमाप वापर होतो, या सगळ्या ज्या खोट्या ज्या गोष्टी आहेत त्या सातत्याने हे विरोधी पक्षवाली समोर आणतात, पण त्यात कोणतंही तथ्य नाही आणि सगळ्या जनतेला सुद्धा माहीत आहे। कणकवली पॅटर्न वगैरे असं काही या सगळ्या निवडणुकीमध्ये अजिबात नाही आहे आणि या जरी आपल्या दृष्टीने बिग फाईट निवडणुका वाटत असल्या तरी मला वाटतं की कार्यकर्त्यांच्या जोरावर ह्या निवडणुकासुद्धा इतर मतदारसंघांपैकी व्यवस्थितपणे आहेत आणि त्यामध्ये महायुती विजय मिळवेल। नाही, 2 गोष्टी आहेत की सन्मान्य रवींद्र चव्हाण साहेब हे जरी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र असले तरी त्यांच्या खांद्यावर अख्ख्या महाराष्ट्राची जबाबदारी आहे। आपल्याला सगळ्यांना माहीत आहे की त्यांच्या नेतृत्वाखाली अनेक नगरपंचायतींवर, म्हणजे त्याचं पर्सेंटेज जर बघितलं तर 80%पेक्षा जास्त नगरपंचायत असतील, नगरपालिका असतील, यावर त्यांच्या नेतृत्वाखाली आपण विजय मिळवलेला आहे। त्यानंतर झालेल्या 29 पैकी मला वाटतं 26 महानगरपालिकांमध्ये युतीचं सरकार स्थापन झालेलं आहे आणि या सगळ्या गडबडीमध्ये एका जिल्ह्याकडे फारसा वेळ देता येत नसेल त्यांना, त्यामुळे त्यांचा प्रत्यक्ष सहभाग नसला तरी आमच्या सगळ्यांना रोजचं मार्गदर्शन आहे, त्यांचं रोजच्या काही सूचना आहेत आणि या सगळ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सगळ्याच निवडणुकाची खबरबात त्यांच्याकडे आहे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने ती मंडळी सगळी आम्हाला आशीर्वाद देऊन आहेत। नाही, 2 गोष्टी आहेत की भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, या सगळ्यांची युतीची वीण आहे ती घट्ट आहे। त्यामुळे आम्ही सुरुवातीलाच बघितलं की काही अपक्षांनी बंडखोरी काही कार्यकर्त्यांनी केली, अपक्ष म्हणून ते रिंगणामध्ये आहेत, पण भारतीय जनता पार्टी असेल किंवा शिवसेना असेल, या दोन्ही पक्षांनी चांगला स्टँड घेतला, या सगळ्यांना पक्षातून निलंबित केलेलं आहे आणि त्यामुळे तो काही प्रश्न राहणार नाही। तुम्ही दुसरा जो प्रश्न मिळणार रसदीचा, तर असा काही विषय आमच्या दृष्टीने अजिबात विचारात घेण्यासारखा नाही आहे। 2 गोष्टी आहेत, आज मी तळवड्यामध्ये प्रचाराला आहे, माझे सगळे युतीतले सगळे सहकारी सोबत आहेत आणि या सगळ्या याच्यामध्ये जिल्हा परिषदसाठी आमचे संदीप गावडे हा भारतीय जनता पार्टीचा एक युवा चेहरा, एक उमद नेतृत्व या ठिकाणी जिल्हा परिषदमध्ये उभं आहे। त्याचप्रमाणे मळगाव पंचायत समितीला गौरव मुळीक हे सुद्धा कमळ निशाणीवर भारतीय जनता पार्टीतर्फे महायुतीकडून उभे आहेत आणि त्याचप्रमाणे सुस्मिता जाधव
या धनुष्यबाण या निशाणीवर आमच्या उमेदवार महायुतीच्या आहेत तळवडे पंचायत समितीच्या. ह्या 3 उमेदवारांना आणि सगळ्याच कार्यकर्त्यांना मी परवासाठी शुभेच्छा देतो. जिल्हाभरातील जे काही मतदार आहेत त्यांनी आजपर्यंत लोकसभा निवडणूक असेल, विधानसभेच्या 3 जागा असतील, विधान परिषदेच्या निवडणुका असतील, त्यानंतर झालेल्या नगरपंचायतच्या निवडणुका असतील, या सगळ्यामध्ये युतीला भरघोस पाठिंबा दिलेला आहे. मला वाटतं तोच हे ट्रेंड जो आहे तो पुढे चालू राहील. कारण सगळ्या लोकांना, सगळ्या जनतेला आता हे पटलेलं आहे की महायुतीच्या सरकारशिवाय आपलं कल्याण, आपलं भलं कोणी करू शकत नाही. त्यामुळे सगळी जनता आमच्या पाठीशी आहे आणि अशाच पद्धतीने सगळ्या जनतेने या युतीच्या सोबत राहावं आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने मोठ्या मताधिक्याने आमच्या सगळ्याच उमेदवारांना या निवडणुकीमध्ये निवडून द्यावं अशा प्रकारचं आवाहन मी सगळ्यांना करतो. दुसरं त्याचबरोबर आहे की या सगळ्या इलेक्शनमध्ये मतदान हे आपलं कर्तव्य आहे आणि त्यामुळे मतदान हे राष्ट्रीय कर्तव्य पार पाडण्यासाठी सगळ्याच मतदारांनी मोठ्या संख्येने बाहेर पडलं पाहिजे आणि मतदानामध्ये सहभाग घेतला पाहिजे. हे नक्कीच उत्स्फूर्त असा प्रतिसाद पहिल्या दिवसापासून आम्हाला मिळाला आणि ह्या संपूर्ण प्रचार यंत्रणा आम्हाला प्रभावीपणे राबवता आली. कारण की महायुतीचे सर्व कार्यकर्ते हे खांद्याला खांदा लावून शिस्तबद्ध आणि नियोजनरित्या काम करत होते. वरिष्ठांचंही आम्हाला मार्गदर्शन हे त्यानिमित्ताने मिळत होतं आणि त्याचंच जे एकंदरीत जर त्याचं आउटपुट बघितलं तर आज चांगल्या पद्धतीने प्रचार यंत्रणा राबवली. मी सर्व कार्यकर्त्यांचे मनापासून आभार मानेन. कारण की त्यांनी मोठा मतदारसंघ होता आणि त्यांनी शिस्तबद्धरित्या ग्राउंड टू ग्राउंड लेवलला, बूथ लेवलचा आमचा प्रत्येक पदाधिकारी असेल, समितीचा सदस्य असेल, त्यांनी चांगलं सहकार्य करून आम्हाला त्याच्यामुळे हे जे नियोजन आहे हे चांगल्या पद्धतीने करता आलं. हे बघा, उबाटाने आम्हाला सर्टिफाय केलं की आम्ही विकासाचं काम हे जर कोण करू शकतो तर आम्ही महायुतीचे जे उमेदवार आहेत ते करू शकतो. कारण की त्यांच्या संपूर्ण जर तुम्ही पहिल्या दिवसापासून ते आजपर्यंत जर बघितलं त्यात एकही पॉझिटिव्ह असं रिमार्क्स नव्हते. सगळे कन्फ्यूज करणारे फेक नॅरेटिव्ह त्यांनी वापरले आणि ज्यावेळी आपल्याला एखादं चांगली गोष्ट करता येत नाही त्यावेळी माणूस सगळ्यांना कन्फ्यूज करण्याचा प्रयत्न करत असतो. पण याही वेळी जसं विधानसभेत घडलं, मागच्या लोकसभेत घडलं, नगरपंचायतीत घडलं, त्यांनी खोदलेल्या खड्ड्यामध्ये तेच पडतील आणि महायुती प्रचंड मोठ्या मताधिक्याने फक्त इथेच नाही तर जिल्ह्यात सर्वत्र मोठ्या मताधिक्याने डॉमिनेट करेल. 9 तारखेला सावंतवाडी पंचायत समितीच्या सभापतीपदी तळवड्या पंचायत समितीचे आमच्या महायुतीच्या उमेदवार सुस्मिताताई या मोठ्या मताधिक्याने इथे विजयी होतील आणि त्याच महायुतीच्या प्रतिनिधी म्हणून सावंतवाडी पंचायत समितीपदी सभापती म्हणून त्याचं नेतृत्व करतील हे नक्की. नाही, हे बघा, निवडणुकीत प्रयत्न करणं हे आपल्या हातात असतं आणि आम्ही एक सांगतो की कार्यकर्त्यांचं जे पूर्णपणे जे नियोजन आहे त्याच्या आधारावरती विजय हा 100%